एक मिनिट, इथे दाखवण्याचा कार्यक्रम माझा आहे. मुलगा मला बघायला येणार आहे. ब्लाऊज माझ्यासाठी शिवलाय आणि तो मलाच बघता येत नाही. हा अन्याय मी सहन करणार नाहीये. दाखवा मला ब्लाऊज, दाखवा. अय्या, किती मस्त शिवला. खूप मस्त आहे. गोंडे मस्त आहेत. आवडला ना? आता तो घालून बघ, म्हणजे मला ते फिटिंग. हा फिटिंग काय ते कळेल. खूप काम आहे बाई, किती आवरायचं. चला बाजूला व्हा तुम्ही. काय तू ऑफिसला नाही गेलीस आज? नाही, मी आज सुट्टी घेतली आहे. म्हणजे असं घरात काही कार्य असलं ना की ही सगळी मजा मला मिस करायला आवडत नाही. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे. मग सरू मावशी, कसं वाटतंय? अगं मला तर माझ्या लग्नाचीच तयारी सुरू आहे असं वाटायला लागलंय. तिला नटून थटून पाहुण्यांसमोर न्यायची जबाबदारी माझी. एक मिनिट, हा बाबांचा फोन येतोय, मी आलेच. ये आता काढते तो मेकअप. ए, मी बरी दिसते ना? दिसशी नक्की गोड दिसशी. तुला येतं ना सगळ्यांनी? तर करते आणि मी गप्पा बस इकडे सरक जरा. लवकर काढ ग, कडक काढते काढते. किती वेळ? अगं हो, लवकर गारगार लागेल ना तुला मस्त. बरं वाटेल म्हणजे छान असं. लाला, त्याच्यात काय घातलंयस तू? हॅलो बाबा, काय म्हणताय? अगं मी मजेत, तू कशी आहेस? 2-4 दिवसामध्ये फोन नाही म्हणून सहज फोन केला. सॉरी, मी जरा गडबडीत होते हो, म्हणून फोन नाही करता आला. अगं असू दे, त्यात काय एवढं. आपली मुलगी तिच्या सासरी रमलीये, तिला माहेराची आठवण सुद्धा येत नाही. ही कुठल्याही बापासाठी अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे बाळा. नाही बाबा, आठवण रोज येते तुमची. हो ना. चला, एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. बाकी काय गडबड, काय विशेष? अडचण नाहीये ना काही? नाही नाही, काहीच अडचण नाही. अहो, आज आमच्या सरू मावशींना बघायला येणार आहेत. सरू मावशींना बघायला? अरे वा. हो, म्हणजे त्यामुळेच नाही म्हटलं ना तरी एक वेगळाच उत्साह आलाय सगळ्यांना. खायला काय करायचं, कपडे काय घालायचे, सगळी धांदलच उडाली आहे इथे. खरंय. दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे एक समारंभच असतो तो मोठा. आणि अशा प्रसंगी तू तुझी जबाबदारी समर्थपणे पार पाडत असशील, खात्री आहे मला त्याची. जमेल तसा करते बाबा तुम्हाला फोन. कौतुक आहे बाळा तुझा. चल मग निवांतपणे फोन कर किंवा येऊनच जा ना मग घरी. हो बाबा, नवीन घरी रुळलायत ना नीट? आणि काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अगं मस्त, उत्तम आहे सगळं, काही अडचण नाही. ठेवू फोन? काळजी घ्या. अच्छा. काय कोणाला दाखवण्याचा कार्यक्रम म्हणत होता? सरू मावशींना. अगं बाई, सरू मावशी ना? मग आता दाखवण्याचा कार्यक्रम कसला करताय? उरकून टाका, वेळ कसला घालवताय? कला, आपल्याला काय करायचंय? का? अहो आपल्यालाच तर करायचंय. म्हणजे मी काय म्हणते, ते अनिल आपटे कसे काय वाटतात सरू मावशींसाठी? आपटे हा जगातल्या कुठल्याही स्त्रीसाठी स्थळ म्हणून योग्य नाहीये. अतिशय विचित्र माणूस आहे तो. आता ती बाई इतकी घोड नवरी होईपर्यंत लग्नाची राहिली, म्हणजे तिच्यातही काहीतरी घोळ असणारच ना. कला, त्या आपट्याला गोखल्यांच्या आसपास देखील उभं करण्याची त्याची लायकी नाहीये. ते काय करायचं ना, त्यांचं ते पाहून घेतील. आपण कशाला ठरवायचं? अरेच्छा, म्हणजे हे स्थळ योग्यच आहे हे आपण ठरवलेलं चालतं. आता त्या सरू मावशींचं वय बघा, दोघांच्या वयामध्ये फारसं अंतरही नाहीये. कला, लग्नामध्ये वय हा केवळ एकच मुद्दा असतो का? हो, बाकी सगळं जुळतंय. सरू मावशी दिसायला बऱ्या आहेत, शिकलेल्या आहेत. मग आपट्याविषयी कौतुकाने सांगावं असं काय आहे त्यांच्याकडे, सांगा बरं. का? रगड पैसा आहे त्यांच्याजवळ. हा, आता ते विधुर आहेत, हा काही त्यांचा दोष नाहीये, दुर्दैव त्यांचं, दुसरं काय. आणि तेवढी एक गोष्ट सोडता बाकी सगळं आहे त्यांच्याकडे. हा, आता वयाने केस गळतात एखाद्याचे, पण त्याच्यामुळे संसाराचा गाडा चालवायला काही अडचण होत नाही. संसाराचा गाडा ओढायचा असेल ना तर फक्त पैसाच लागतो, आणि तो त्यांच्याकडे अगदी भरपूर आहे. आणि मुळात त्या सरू मावशी गोखले कुठे आहेत? त्यामुळे गोखले आणि आपटे यांची तुलना होते की नाही हा प्रश्नच उद्भवत नाहीये. हे बघ, आज त्यांचा दाखवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे, कदाचित ते लग्न ठरेल देखील. हो, पण म्हणून आपण कधी काही प्रयत्न करायचेच नाहीत असं आहे का? कहर आहे.
धन्य आहात तुम्ही लोक. मूर्खपणा सगळा. बरोबर आहे, मला सुचलंय ना, म्हणजे मग तो मूर्खपणाच वाटणार तुम्हाला. हे जर तुम्हाला सुचलं असतं ना तर फार महान कल्पना आहे असंच म्हणाला असतात. नमस्कार. आपट्याला फोन करायला पाहिजे. ह्या आपट्यांना मिस कॉल देऊन पण फोन का करत नाहीयेत? पाहुण्यांसाठी लिंबू सरबत करायचं का कोकम सरबत? मला वाटतं लिंबू सरबतच करूया. कोकम सरबत आई सगळ्यांनाच आवडतं असं नाही ना. किंवा असं करायचं का की आपण दोन्हीची तयारी ठेवूया. लिंब भरपूर आहेत घरामध्ये आणि कोकम सरबत तयारच करून ठेवूया. चालेल? चालेल. बरं त्यांना खायला काय द्यायचं? म्हणजे साबुदाण्याचे वडे करू का भाजणीचे करू? अगं शेवयांचा उपमा करणार आहे, त्याच्या बरोबरीने तुला आवडेल ते कर. बरं. पण मग गोड काय करणार? रवा नारळाच्या वड्या करा, साध्या सरळ सोप्या, आणि जास्त केलं असं दिसायला पण नको. चालेल. चालेल. अगं बाकीच्या कुठे आहेत? अहो आई, उत्सव मूर्ती फार कामात आहेत आज. बेबी म्हणचं ना सरूला फेशियल आणि काय काय करतात, आणि इंदू बहिणी ब्लाऊज शिवतायत तिच्यासाठी. हो, 2 ब्लाऊजची ऑर्डर दिली मॅडमनी. मंडळी आनंदात आहे, बरं वाटलं. मुख्य म्हणजे सगळ्या जणी आपापल्या आवडीची कामं करतात. शरयूला स्वयंपाक करायला आवडतो, तिला ते करू दे, आणि बाकी राहिली घरातली कामं ती मी करेन. बाकी कोणाला मदत हवी असेल तर जान्हवी आहेच की. हो, एका पायावर तयार. शाबास. पण म्हणजे सरू आता एकदम पाहुण्यांबरोबरच दिसणार आहे का आपल्याला? अरे बापरे, म्हणजे पाहुण्यांबरोबर आपणही थक्क. बरं, मी माहिती काढली बरं का त्या मुलाची. मुलगा चांगला सभ्य शिकलेला आहे. या वेळेला तरी जमू दे आता तिचं, नाही? जमेल, हो जमेल. अत्यानंदांची कृपा. बरं आई, काही कामं करायची आहेत का? मी काय करू? जान्हवी, तू आज सुट्टी कशाला फुकट घालवलीस? अगं थोडीशी लवकर आली असतीस तरी पुरलं असतं. आई, पण मला सुट्टी घ्यायची होती ना. सरू मावशींसाठी इतका महत्वाचा दिवस आहे आज. मी घरी असणारच, आणि माझ्या सुट्ट्याही शिल्लक आहेत. बरं चला, आपण कामाला लागू ना. हा? आई, तयारी करतो आम्ही. हो हो. चल बघ. मुलगी सुंदर आहे. रंग रंग अगदी खव्यासारखा. खवा तसाच हवा. घरची श्रीमंती आहे, अगदी गडगंज. अरे वा. पूर्वी अगदी शेलाटी असणार, आता थोडीशी सुटली आहे, पण चेहरा मात्र अगदी टवटवीत आहे. घरकामाची आवड आहे, कुठे बाहेर जाऊन नोकरी बिकरी काही करायची इच्छा नाही. काय वय काय मुलीचं? अहो, तुम्ही पहा आणि तुम्हीच वय सांगा, मला ओळखून दाखवा. आणि सुंदर मुलींचं वय कोणी विचारतं का? तेही खरंच म्हणा. मग पक्क करूया. हो, करा ना. कधी भेटूया? जरा घाई करायला हवी. जाऊया की. हो, पण आधी परवानगी काढायला हवी ना. कुणाची? अभिषेक बच्चनची. हो, अभिषेक बच्चन. अहो, तुम्ही म्हणालात ना, मुलगी दिसायला अतिशय सुंदर, रंग खव्यासारखा, पुन्हा गडगंज श्रीमंत, पुन्हा घराबाहेर पडणार नाही, घरातलीच कामं करतील. अहो, ऐश्वर्या राय बद्दल म्हणताय ना तुम्ही? मग अहो त्याला विचारायला नको? अहो, नाहीतर तोही पोलिसात कंप्लेंट करेल आणि पोलीस माझ्या दारात. अहो, काय बोलताय तुम्ही? मी सरू मावशींबद्दल बोलते. मावशी? हो, मावशी म्हणजे आमच्या जावई बापूंच्या मावशी ना. त्याही लग्नाच्याच आहेत, म्हणजे खूप वर्ष लग्नाच्या आहेत त्या. आतापर्यंत तुम्हाला बरेच पैसे दिले, बिल भरा, मी निघतो. हो, असं काय करताय तुम्ही? असं काय करताय? नाही नाही, हो, बिलाचं काय एवढं? बसा बसा बसा, मी सांगते. बसा. चांगलं स्थळ आहे, असं स्थळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. हे बघा, गोखले घराण्याशी संबंध जोडायला मला कुत्रा चावलेला नाही. अहो, साधं बायकोला ओरडलो तरीही माझ्या दारात हवालदार येईल. आणि मुळात भागीरथीबाईंच्या मुशीत तयार झालेल्या बाईचा मी विचारही करू शकणार नाही. अहो, आत्मसन्मान वगैरे असणाऱ्या बायका असणार त्या, त्यांचा मी विचारही करू शकत नाही. एक वेळ मी विदूर मरेन,
पण त्या घरातल्या कोणत्याही बाईशी मी लग्न करू शकत नाही. मग असं कसं लग्न होणार तुमचं? का? अहो किती साध्या अपेक्षा आहेत माझ्या. तरुण, सुंदर, गरीब स्वभावाची, घरात काम करणारी आणि नवऱ्याचं ऐकणारी मुलगी हवी आहे मला. अहो मग अशी मुलगी तुमच्याशी का लग्न करेल? तुमचंही वय काही. त्याचा विचार मी कशाला करू? मी तुम्हाला सांगितलंय तशीच मुलगी मला हवी आहे. नजरेत आली तर मला कळवा. अहो ते बी कसं व्हायचं? तेव्हा विघ्नेश्वरा सगळ्यांचं सगळं छान होऊ दे. सरूच्या मनासारखं होऊ दे रे बाबा. तेव्हा आजचा दिवस माझ्या आयुष्यात आणलास, तुझे खूप खूप आभार आहेत. मुलाला मी आवडेनच, पण मला मुलगा आवडला ना तर तुला हवं ते करेन. सत्यानंद महाराज सांभाळून घ्या. झाली का सगळी तयारी? सुरू करते आता. आई नमस्कार करते. हा हो, सगळं चांगलं होईल. हो, बघा ना, फुलं छान मिळाली असती ना तर इतकी छान देवपूजा केली असती ना, देवघर असं छान सजवलं असतं की मंडळी अगदी खुश झाली असती बघून. सरू, मंडळी तुला बघायला येणार आहे, देवघर नाही. देवघर तर छानच दिसतंय. तू तुझं पहा. पण आई, आमचं नातं अध्यात्मावर आधारलेलं असणार आहे. सरू, तू म्हणतेस ते सगळं छान आहे, पण तुम्हा दोघांची मनं जुळायला पाहिजेत की नाही? हो, बरोबर आहे आई तुमचं. म्हणजे मला गीतेतला 12वा अध्याय पाठ आहे आणि त्यांना जर 15वा अध्याय पाठ असेल तर आम्ही एकत्र पठण कसं करणार? नाही, याचा जरा विचारच करायला हवा. थँक्यू आई, तुमच्या सल्ल्याचा नक्की विचार करते मी. सरू मावशी, तुम्ही इथे आहात. अहो, मोठी आई आणि बेबी आता शोधतायत तुम्हाला. तयारी सुरू करायची आहे ना? आला तो क्षण. जान्हवी, जान्हवी, फक्त माझ्यासाठी आज आपण सगळे मिळून सत्यानंद महाराजांचं स्मरण करूया. सगळ्या घरात त्यांची श्रद्धा भरून राहिली ना तर वातावरण कसं भारावून जाईल. आणि या अशा वातावरणात कृष्णाला मीरा आवडणार नाही हे शक्यच नाही. जा, तू तयारीला लाग. जा. हो, जाते. काय म्हणत होत्या त्या? असू दे ग, तिच्या मनासारखं सगळं होऊ दे. बरं, कांतानी फोन केला का पाहुण्यांना? हो, केला ना, मगाशीच केलाय. ते त्यांचे आई, बाबा आणि त्यांची बहीण असे चौघही येत आहेत. छान. हे जमू दे बाई एकदाच. जमेल, नक्की जमेल. कुणी सांगावं, स्वर्गात बांधलेल्या गाठी असतात या. सगळं सुरळीत झालं म्हणजे मिळवली. हा, मगाशी मी सांगितलं की नाही त्याप्रमाणे मगाशचा कागद हरवला. अरे देवा. बरं, हरकत नाही, पुन्हा सांगतो. घ्या, लिहून घ्या. आणि एक काम करा, आता या वेळेला ना कागदावर काहीतरी ठेवा, पेपरवेट वगैरे, किंवा त्यांना स्वतःला सांगू. हॅलो हॅलो. हा, नाही म्हणजे काय आहे, कागद उडून जाणार नाही, हरवणार नाही. हो की नाही? हा हा हा, बरोबर. आता तुम्ही सरळ आलात की नाही की तुम्हाला एक सर्कल लागेल. सर्कस? नाही, सर्कस नाही, सर्कल. ल सर्कल. हा, गोल आहे का विचारताय? पत्ता सांगतो, पत्ता. हो, बरोबर. ते सर्कल गोल आहे. तिथनं तुम्हाला 240 अंशाच्या कोनातून वळायचंय उजवीकडे. बरोबर. म्हणजे म्हणजे काय, डायरेक्ट उजवीकडे वळता येत नाही ना, म्हणून डावीकडे वळून उजवीकडे वळायचंय. हा, नाही, डायरेक्ट उजवीकडे वळला तर पोलीस पकडतील, म्हणून करेक्ट. हा, मग वळला की काय करताय? पाठ. बर, हरकत नाही. हो, करा. थँक्यू. पाठ झाला की पुन्हा करतायत फोन. हा, स्टेप बाय स्टेप. पत्ता पाठ करतायत त्या. बर,
आता मी काय करायचं? काय करायचं म्हणजे काय, बसा इथे फोनची वाट बघा त्यांच्या. फोन आला ना की पुढचा पत्ता सांगा. ते नाही कशाला, म्हणजे आता पुढे मी काय करायचंय? हा म्हणजे सरूच्या दाखवण्याच्या कार्यक्रमात खारीचा वाटा म्हणून मी चहा आणि खारी करतो, चहा आणि पोहे करतो. नाही 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 नको. भाऊजी आमचा ना जरा वेगळा बेत ठरतोय. हा म्हणजे आम्ही आहे ना साबुदाणे वडे आणि शेवयांचा उपमा करणार आहोत, ठरलंय आमचं. काय नाही नाही आम्ही बेत ठरवतो आहोत अजून. दाखवण्याच्या कार्यक्रमात शेवयांचा उपमा? काही काय छे, चहा आणि पोहेच पाहिजेत, मी करतो ना. अहो पण भाऊजी बहिणी हे बघ, पोहे सगळ्यात सेफ, सगळ्यांना आवडतात आणि शेवयांचा उपमा बेचव असतो. हा? नाही आम्ही आम्ही केलं केलेलं तर खाऊन बघा. नाही कॅन्सल, ठरलं, मी पोहे करणार. अहो भाऊजी तुम्ही काय करणार? आता घरात इतक्या सगळ्या बायका असताना तुम्ही पोहे केलेले बरे दिसतील का? त्यात काय, जगातले सर्वोत्कृष्ट शेफ पुरुषच असतात बघा. कबूल, सगळं कबूल. पण मला सांगा, ती माणसं इथे बाहेर बसलीये आणि तुम्ही किचन मध्ये कांदे चिरताय, पोहे फोडणीला टाकताय, कसं दिसेल ते? कुणाला दिसायचंय शरू? त्या माणसांसमोर. हे बघ, आजकाल बायका नोकऱ्या करतात, पैसे कमवतात, पुरुष स्वयंपाक करतात, सगळे चालतं आजकाल, काही प्रॉब्लेम नाही. बरं, तुम्हाला जे काय हवं ते करा, पण उद्यापासून हा अगदी सगळा स्वयंपाक केलात ना तर आम्ही सगळ्या जणी बसून राहू, पण आजच अगदी नको हो. हे बघ शरा, माझ्यासारखे पोहे तुम्हाला कुणालाही करता येत नाही. अहो भाऊजी पण एक काम करूया ना, आता आज ठरलं यांच्या बरोबर लग्न, तर हे येत राहतील ना, पुढच्या वेळेला तुम्ही पोहे करा. एक काम करूया, मी पोहे तयारच करून ठेवतो, हा तुम्ही ते बाहेर आणा. काय म्हणजे तुम्ही सगळी पुढची तयारी करा ना, म्हणजे कोथिंबीर चिरून टाका, खोबरं किसून टाका, लिंबू वगैरे पिळा. फोन हॅलो, फोन. हो, त्यांचाच फोन आहे. हॅलो, हा झाला पाठ? वा वा, व्हेरी गुड, खूप फास्ट आहात तुम्ही. हा पुढचं आहे का? काय आत्ता येत आहे? अहो एवढ्या लांब नाही आहे घर, तुम्हाला पत्ता सापडेल पटकन. बर बर, या आता, काय या 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 तयार होता मी, या. हा या, निघाले ते, येत आहेत आता. बघत काय बसलात, पटापट तयारी करा. अहो तुम्ही या काय म्हणालात त्यांना सरळ, आपली काहीच तयारी नाही आणि या सरू पण तयार आहे की नाही माहिती नाही. वहिनी बघ पटकन तिचं, चल चल चल, ए चल, पोहे काढ पटकन, चल लवकर, चला चला मी काय तयारी म्हणते, कर. चल ऐका, ये लवकर. ऐका, ऐका. पोहे कुठे आहेत मला सांग. हा पोहे कुठे आहेत? बेबी हा नेकलेस खूप मोठा नाही वाटत आहे का ग? मी तयार केला ना तुला, तू छानच दिसतीस. आणि हा इथे ब्रोच लावलाय, जरा सांभाळून. सांभाळून म्हणजे? अगं म्हणजे आजची मान करू नको, सांभाळून. आणि इथे सेफ्टी पिन लावली, इथे एक सेफ्टी पिन लावली, या साईडला एक सेफ्टी पिन लावली मी. हा आता सेफ्टी पिण्याचं मी काय करणार आहे? रोजच्या सारखी वेंधळेपणाने चालू नको, नीट जरा सांभाळून. क्या बात आहे सरू मावशी, कमाल दिसतेस. खरंच सरू मावशी, खूप छान दिसताय. पण श्री, तू लवकर आलास ऑफिस मधून? हो, माझ्या सरू मावशीसाठी इतका आनंदाचा दिवस आहे आज. बघ माझं ऑफिस मध्ये कसं काय लक्ष लागेल. तुझं बाळ ग ते. थँक्यू, बरं झालं तू आलास. आता मला ना कॉन्फिडन्स यायला लागलाय. येस. हे पण हे सगळं खरंच चांगलं दिसतं ना, असं कधी केलं नव्हतं ना मी. अगं सुंदर दिसतीयस तू. मला तर असं वाटतं ते इथे आल्यानंतर म्हणतील मुलीशी आत्ताच लग्न करून टाकतो. खरंच पसंत पडेल ना मी त्यांना. हो य 100%. फार गोड दिसताय सरू मावशी. सगळं छान चाललंय, खूप बरं वाटतंय मला. शरू आणि ताईचे नवरे खूप वर्षांनी परत आलेत. खूप वर्षांनी मला मुलगा बघायला आलाय. सगळी अत्यानंद महाराजांचीच कृपा. बरं चला आवरा आता, ते कधीही येतील. हो का ग? ऑल द बेस्ट. थँक्यू. चला चला, माझी जपाची वेळ झाली ना, जपाला बसते आता. अगं बरी आहेस ना तू? पाहुणे कधी येतील आणि तू जॉब काय करायला बसलीयस? ते म्हणाले जर की मुलीला पाठवा, तर काय सांगणार? की जॉब करायला बसले म्हणून? हो, असंच सांग, आवडेल ग त्यांना. कशी आहे ही? जपाचा नेम आजच्या दिवशी सुद्धा न चुकवणारी मुलगी आहे, हे आवडेलच ना त्यांना. त्यांच्या प्रोफाईल मध्ये काय लिहिलंय? नाही नाही नाही, ऐक ऐक ऐक, हे सगळं ठीक आहे, पण अगं ते सुद्धा आज त्यांचं नेम मोडतील ना तुला भेटायचंय म्हणून. असं केलं तर रागवेन मी त्यांना. एक वेळ मी त्यांना थांबवून ठेवलं ना तर चालेल त्यांना.
पण अत्यानंद महाराजांना थांबून ठेवलं ना तर रागावतील ते. निस्सीम भक्त आहेत ते अत्यानंद महाराजांचे. आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका, नाही तर जप व्हायचा नाही माझा वेळेत. जा जा, मी सुरू करते. ओम अत्यानंदाय नमः. 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 अत्यानंदाय नमः. अत्यानंदाय नमः. काय करताय तुम्ही? बघतोय आले का असं डोकावून? नाही म्हणजे पटकन आले तर. काय नाही, शांत हो बा. आले का? नाही आलं, बघतोय. बरं, मी बाहेर जाऊन थांबतो. ते दिसले ना की मी तुला मिस कॉल देतो. हा चालेल. बेस्ट आयडिया. चालेल, चालेल, बेस्ट. हा, बेस्ट. तयार आहे ना सगळं? सगळं तयार आहे. शरा कुठे आहे? आले आले. ये ग. काय हो? हे काय आहे? अहो गुलाबाच्या पाकळ्या, ते आले ना तर अशा अंगावर उडवेन स्वागत. कशाला उगाच काहीतरी अति करू नका तुम्ही, ठेवून द्या ते. असू दे रे, उत्साह आहे ना एवढा, करू दे ना. हाजी असू दे. हे आला आहे, श्रीचा मिस कॉल आला. आले 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 आले. पोझिशन घ्या, पोझिशन घ्या. चला, पुढे सगळ्या बाजूला. या लवकर. चला, चला, तयार राहा. आले आले आले. रेडी आहे ना? या या या, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे. काय करतेस तू? हे श्री येतो. हा श्री आहे. सगळ्या पाकळ्या वाया घालवल्या. उचला पटकन, उचला. पटकन उचल. उचल उचला उचला पटकन. येतीलच एक. उचल. आले 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 आले. आले आले छोटी छोटी आली आली आली. आले आले आले. चल चल, बस बस बस. बस आता, बस राहू दे. चल. नमस्कार. नमस्कार. या या या.